स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं आपल्या आर.पी. मराठी स्टोरीज या चॅनलमध्ये. तर मागच्या भागात आपण पाहिलं की सिद्धार्थ सुस्कारा टाकत म्हणाला, माझ्या आजोबांनी वसियतीत लिहिलं होतं, जर लग्नाआधी मूल झालं तर कंपनीचा वारस होण्याचा हक्क संपेल. मला काही फरक पडत नाही. वैदेही जोशी रागाने किंचाळली. तिच्या डोळ्यात संताप आणि वेदना दोन्ही दाटून आले होते. सिद्धार्थ कुलकर्णी शांत स्वरात म्हणाला, वैदेही, आपण हे नातं टिकवण्यासाठी खूप मेहनत घेतली होती. वैदेहीने करवट हसू करत उत्तर दिलं, आणि तरीसुद्धा तू माझा विश्वासघात केलास. आता मला समजतंय की तुझ्या आजोबांनी त्यांच्या वसियतीमध्ये अशी अट का ठेवली होती. त्यांना आधीपासूनच माहिती होतं की तुझ्यासारख्या माणसावर विश्वास ठेवता येत नाही. ती त्याच्याकडे रोखून पाहत म्हणाली, सांग, अजून किती बायकांसोबत संबंध होते तुझे? आपल्या लग्नाच्या काळात, आपल्या साखरपुड्याच्या वेळी? सिद्धार्थ थकलेल्या आवाजात म्हणाला, कोणीच नव्हतं, फक्त तू आणि ईशा. मी तुला कधी फसवलं नाही त्याशिवाय. वैदेहीचा चेहरा कठोर झाला. मी तुझ्या एका शब्दावरही विश्वास ठेवत नाही. सिद्धार्थाने शपथ घेतल्यासारखा हात उचलला. हे खरं आहे वैदेही, मला फक्त तूच हवी होतीस. वैदेही उपहासाने हसली. आणि तरीसुद्धा तू माझ्या स्वतःच्या बहिणीसोबत संबंध ठेवलेस? अचानक सिद्धार्थचा संयम तुटला. त्याने समोरच्या काउंटरवर जोरात हात आपटला. ती एक चूक होती, तो त्रासलेल्या आवाजात म्हणाला. त्या दिवशी मी तुझ्या आईच्या कार्यक्रमाला उशिरा पोहोचलो होतो. बाबा मला क्लबच्या कामात अडकवून ठेवलं होतं. मी खूप दारू प्यायलो होतो म्हणून ड्रायव्हर मला घरी घेऊन आला. तो आठवणींमध्ये हरवून पुढे म्हणाला, तिथे पोचलो तेव्हा तुझ्या चुलत भावाच्या मुलाने धडक मारली आणि माझ्यावर आईस्क्रीम सांडलं गेलं. मी ते साफ करायला बाथरूममध्ये गेलो. माझ्याकडे फक्त बॉक्सर होते. त्याचा आवाज हळूहळू मंद झाला. तेवढ्यात ईशा आत आली. ती मदत करायला लागली. मी कपडे साफ करत होतो आणि अचानक तिने मर्यादा ओलांडली. मला माहिती होतं हे चुकीचं आहे. मला थांबायला हवं होतं. त्याने त्रासलेल्या चेहऱ्याने कपाळ चोळलं. पण मी थांबलो नाही. वैदेहीचा श्वास जड झाला. मला तिथून निघायचं होतं पण तिने धमकी दिली. सिद्धार्थ पुढे म्हणाला, जर मी तिचं ऐकलं नाही तर ती सगळ्यांना सांगेल. बाहेरून मला तुझा हसण्याचा आवाज ऐकू येत होता आणि मला माहिती होतं हे कळलं तर तू पूर्णपणे तुटून जाशील. त्याने अपराधी नजरेने खाली पाहिलं. मी फक्त हे लवकर संपवायचा प्रयत्न करत होतो. वैदेही थंड आवाजात म्हणाली, मला याची अजिबात पर्वा नाही. सिद्धार्थाने डोळे मिटले. माहिती आहे ही माझ्या आयुष्यातली सर्वात मोठी चूक होती. वेळ परत मिळाला असता तर मी सगळं बदललं असतं. मागचे 11 महिने ती मला सतत धमकावत राहिली. म्हणायची जर मी तिचं ऐकलं नाही तर ती सगळं उघड करेन. तो वेदनांनी म्हणाला, तिला तुला रडताना बघायचं होतं. तो पुढे बोलला, शेवटी मी हार मानली. तिच्याकडे नेहमी सगळं लपवण्याची व्यवस्था असायची, फक्त तिच्या लग्नाच्या दिवशी नाही. वैदेहीच्या चेहऱ्यावर तिरस्कार स्पष्ट दिसत होता. तिच्या लग्नाच्या दिवशीही? ती अविश्वासाने म्हणाली. सिद्धार्थने मान खाली घालत उत्तर दिलं, हो. क्षणात वैदेहीचा संयम सुटला. आता माझ्या फ्लॅटमधून निघून जा. सिद्धार्थ घाबरून तिच्याकडे सरकला. वैदेही प्लीज, माझ्याकडे परत ये. आपण बोलूया. मला तुला मिठीत घ्यायचं आहे. तुझ्यावर प्रेम करायचं आहे. तुला आठवण करून द्यायची आहे की आपण किती आनंदात होतो. वैदेहीने कटाक्ष टाकला. तुझं डोकं ठिकाणावर आहे का? सिद्धार्थ नरमपणे म्हणाला, हे तू नाहीस. तूच म्हणायचीस ना तुला माझा शांत स्वभाव आवडतो. तुला ते क्षण आवडायचे जेव्हा मी तुला हळुवारपणे जवळ घेत होतो. वैदेहीचा राग आता शब्दांमधून ओसंडून वाहत होता. प्रत्येक वेळी नाही, ती संतापाने म्हणाली. ते सगळं खूप कंटाळवाणं होतं, जणू एखाद्या रिकाम्या भिंतीकडे बघत बसल्यासारखं. तिने डोळ्यातले अश्रू पुसले. मी ते फक्त म्हणून सहन केलं कारण मला वाटलं प्रेम व्यक्त करण्याची तुझी हीच पद्धत आहे. ती थरथरत्या आवाजात पुढे म्हणाली. पण खरं काय होतं माहिती आहे? ते सगळं निर्जीव होतं. माझ्यासोबत तू कधीच पूर्ण नव्हतास, पण माझ्या बहिणीसोबत मात्र तुला काहीच अडचण आली नाही. तिचा आवाज तुटला. हीच गोष्ट मला आतून संपवून गेली. सिद्धार्थ काही क्षण निशब्द उभा राहिला. मग सावकाश तिच्याजवळ आला आणि तिचे अश्रू पुसण्याचा प्रयत्न करू लागला. तुला खरंच असं वाटतं? तो हळू आवाजात विचारतो. वैदेहीने त्याचा हात झटकून टाकला. हो, ती तिरस्काराने म्हणाली. माझ्यासोबत तू कधीच पूर्ण नव्हतास, पण तिच्यासोबत तू सगळं केलंस. तिच्या डोळ्यात आता फक्त वेदना उरली होती. मला तुझा तिरस्कार वाटतो सिद्धार्थ. फक्त तू मला फसवलं म्हणून नाही, तर तू मला स्वतःच्याच नजरेत कमी असल्यासारखं वाटायला लावलंस, आणि तिच्याही पेक्षा कमी. वैदेही, तू चुकीचं समजतेस, सिद्धार्थने हळू आवाजात म्हटलं.
त्याने तिचा चेहरा अलगद हातात घेतला आणि तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला, मी त्या गोळ्या घेत होतो कारण तुझ्याजवळ आलो की माझं स्वतःवरचं नियंत्रण सुटायचं. तू मला इतकं अस्वस्थ करायचीस की मला स्वतःला थांबवणं कठीण व्हायचं. म्हणूनच मी तुला तो आनंद देऊ शकलो नाही ज्याचे तू पात्र होतीस. हे ऐकून वैदेही काही क्षण स्तब्ध उभी राहिली. तिच्या चेहऱ्यावर गोंधळ आणि राग एकत्र उमटला. पण पुढच्या क्षणी तिने त्याचा हात झटकून टाकला. पण तू तर म्हणाला होतास ना, हे सगळं कामाच्या तणावामुळे होतं. सिद्धार्थने नजर खाली केली. मला नाही वाटत होतं की तू असा विचार करावास की मी माझ्या बायकोसाठी पुरेसा नाही. वैदेहीचा संयम पुन्हा तुटला. जा, तुझे कपडे घाल आणि इथून निघून जा, ती कठोर आवाजात म्हणाली. सिद्धार्थ एक पाऊल पुढे आला. मला माहिती आहे, जर तू पुन्हा माझ्याकडे आलीस, जर आपण पुन्हा एकत्र आलो तर तुला सगळं आठवेल. आपण किती सुंदर होतो, आपलं नातं किती खास होतं. वैदेहीच्या चेहऱ्यावर तिरस्कार उमटला. जर मी आत्ता तुझ्यासोबत गेले ना तर मला फक्त घाण आणि अपराधीपणा वाटेल, ती थरथरत्या आवाजात म्हणाली. तू आता माझ्या बहिणीचा नवरा आहेस आणि मी कधीच माझ्या बहिणीच्या नवऱ्यासोबत राहू शकत नाही, ती त्याच्याकडे रोखून पाहत पुढे म्हणाली. तू कितीही कारणं सांग, सत्य बदलणार नाही. तू मला फसवलंस आणि त्याहून मोठी गोष्ट म्हणजे तू मला आतून मोडून टाकलंस. जणू माझी काही किंमतच नव्हती. सिद्धार्थचा आवाज मंद झाला. कारण मला माहिती होतं, जर मी तुला सगळं सांगितलं असतं तर तू तुटली असतीस. आणि मीही. तो अपराधीपणे म्हणाला. मी तुझी माफी मागतो वैदेही. जर मी तुला घेऊन जाण्याचा हट्ट केला असता तर मी सगळं सोडून दिलं असतं. पण मी बाबांचं ऐकलं, कारण मला वाटलं होतं आपल्या भविष्याची सुरक्षितता महत्त्वाची आहे. त्याने वेदनाने डोळे मिटले. त्यावेळी मला सगळं सोडून द्यायला हवं होतं. वैदेही कटू हसली. नाही सिद्धार्थ, तू सगळं त्या दिवशी गमावलं ज्या दिवशी तू माझ्या बहिणीसोबत झोपलास. जर तू ते केलं नसतंस तर आज आपण इथे उभे नसतो. सिद्धार्थाने मान खाली घातली. मला खूप पश्चाताप होतोय. मी खूप खूप दुखावलं तुला. मला स्वतःचाच तिरस्कार वाटतो. काश वेळ परत फिरवता आला असता, तो थरथरत्या आवाजात पुढे म्हणाला. मी चूक केली. पहिल्याच वेळी मला तिला थांबवायला हवं होतं. तिच्या धमक्यांना घाबरायला नको होतं. पण मी घाबरलो आणि एकामागोमाग एक चुकीचे निर्णय घेत गेलो. वैदेही एक पाऊल मागे सरकली. हे सगळं पुरेसं नाही, ती कठोरपणे म्हणाली. जा, कपडे घाल आणि इथून निघ. सिद्धार्थ शांतपणे म्हणाला. ठीक आहे, मी कपडे घालतो, पण आपल्याला बोलावं लागेल. नाही, वैदेही लगेच म्हणाली. फक्त कपडे घाल आणि निघून जा. सिद्धार्थ अचानक म्हणाला. ईशा तुझ्या होणाऱ्या बाळाची आई बनणार आहे. वैदेहीच्या डोळ्यात पुन्हा संताप चमकला. मग तुला तुझ्या घरी जायला हवं. सिद्धार्थने तिरस्काराने उत्तर दिलं. ती माझी बायको नाही, मला तिचा तिरस्कार वाटतो. वैदेही लगेच म्हणाली. तरीसुद्धा तू तिच्याच इशाऱ्यावर चालतोयस. सिद्धार्थने दीर्घ श्वास घेतला. ती कुलकर्णी कुटुंबाचा वारस जन्माला घालणार आहे. वैदेहीचा आवाज बर्फासारखा थंड झाला. तीच आता तुझी बायको आहे. सिद्धार्थ वेदनांनी म्हणाला. माहिती आहे, पण काश ते बाळ तुझं असतं. क्षणभर वैदेहीच्या मनात वेदनेची टोचणी उठली, पण तिने स्वतःला सावरलं. सिद्धार्थ, जा आणि कपडे घाल, तो तिच्याकडे हट्टाने पाहत म्हणाला. मला जायचं नाही. मला तुला माझ्याजवळ ठेवायचं आहे. मी तुला पुन्हा कधीच जाऊ देणार नाही. वैदेहीचा आवाज कठोर झाला. तो अधिकार तू खूप आधी गमावला आहेस. तू मला मोडलंस आणि आता परत येऊन मी कशी बरी व्हायची हे ठरवायचा अधिकार तुला नाही. सिद्धार्थ शांतपणे म्हणाला. मला माहिती आहे तू अजूनही माझ्यावर प्रेम करतेस. हे ऐकताच वैदेहीचा राग भडकला. तिने त्याला छातीवर ढकललं. तुला काहीच माहिती नाही, सिद्धार्थ तिच्या मागे येत म्हणाला. मला हेही माहिती आहे की विराज मेहतासोबतचं तुझं नातं फक्त काही काळासाठी आहे. तो तुला कधीच ते देऊ शकणार नाही जे तुला खरंच हवं आहे. त्याच्या शब्दांनी वैदेहीच्या मनाला टोचलं, पण ती ठामपणे म्हणाली. इथून निघून जा. सिद्धार्थ खोलीकडे चालत जात म्हणाला. मला माहिती आहे तू अजूनही माझ्याकडे बघतेस. वैदेही लगेच उपहासाने म्हणाली. मी तुझ्यापेक्षा खूप चांगलं पाहिलं आहे. सिद्धार्थ हलकासा हसला. जर तू विराजबद्दल बोलत असशील तर त्यांना नीट बघून घे, कारण शेवटी तो तुला सोडूनच जाणार आहे. वैदेही त्याच्याकडे रागाने पाहत उभी राहिली. काही क्षणांनी सिद्धार्थ हलक्या स्मितासह मागे सरकला आणि खोलीत नाहीसा झाला. आतून कपडे घालण्याचा आवाज येत होता आणि तो आवाज वैदेहीच्या बेचैन मनाला अजून अस्वस्थ करत होता. शेवटी तिने पुन्हा विचारलं. तू इथे आलास तरी कसा? हा प्रश्न तिने कदाचित 100 व्यांदा विचारला होता. आतून सिद्धार्थचा आवाज आला. तुला माझ्यासोबत असायचं होतं. नशिबाने आपल्याला पुन्हा एकत्र आणलं. वैदेही चिडून म्हणाली. सरळ उत्तर दे. आत कसा आलास? सिद्धार्थ बाहेर येत म्हणाला. तू घेतलेला हा फ्लॅट आमच्या कंपनीच्या अंतर्गत आहे.
तुझं नाव समोर आलं तेव्हा मी एजंटला सांगितलं होतं तिला जे हवं ते द्या. वैदेहीचं तोंड उघडंच राहिलं. पण पुढच्या क्षणी त्याचे पुढचे शब्द तिच्या मनात संतापाची आग पेटवून गेले. माझ्याकडे मास्टर किल्ली आहे. तो शांतपणे म्हणाला. नशिबाने तुला परत माझ्याकडे पाठवलंय. मला खात्री आहे जर मी तुला आपले जुने दिवस आठवून दिले, आपलं प्रेम आठवून दिलं, आपण किती आनंदात होतो हे दाखवलं तर तू माझी वाट पाहशील. वैदेही उपहासाने हसली. तुला वाटतं मला फसवून तू मला परत मिळवशील? सिद्धार्थ पुन्हा तिच्यासमोर येऊन उभा राहिला. मला माहिती आहे जर मी तुला खरं प्रेम काय असतं ते पुन्हा जाणवून दिलं, ते नाही जे विराज तुला दाखवतोय, तर खरा आधार, खरं जपणं, तर तुला समजेल तू कोणाची आहेस. शर्टची बटणं लावत तो तिच्याकडे आत्मविश्वासाने पाहत म्हणाला. कदाचित तुला विराजचं वेडसर प्रेम, त्याचा आवेग आवडत असेल, पण आतून तू तीच मुलगी आहेस जिला फक्त प्रेम आणि सुरक्षितता हवी आहे. सिद्धार्थ हळूहळू वैदेहीच्या जवळ आला. त्याने अलगद तिच्या नाकाला स्पर्श केला आणि मंद आवाजात म्हणाला. हा हट्टीपणा, ही स्वतःच्या मनाने जगायची सवय, हे सगळं तू नाहीस वैदेही. आतून तू खूप हळवी आहेस. तुझं मन खूप कोमल आहे, भावना आणि प्रेमाने भरलेलं. तू भावना नसताना काहीच करू शकत नाहीस. तो तिच्यासमोर उभा राहत पुढे म्हणाला. कदाचित आपलं नातं सवयीचं झालं होतं, पण तुला ती जवळीक आवडायची. ते क्षण आवडायचे जेव्हा आपल्यात कोणतंच अंतर उरत नव्हतं. तुला हेही आवडायचं की मी तुला पूर्णपणे समजून घेतलं होतं. वैदेहीने कठोर स्वरात उत्तर दिलं. मला खात्री आहे विराज मला ते सगळं देतो जे मला हवं आहे. सिद्धार्थने नकारार्थी मान हलवली. नाही, तो तुझ्यावर प्रेम करणार नाही. तो त्यासाठी योग्यच नाही. त्याचा आवाज आता थोडा करवट झाला होता. त्याच्या आयुष्यात कोणी फार काळ टिकत नाही. तो फक्त त्याच्या कामावर प्रेम करतो. तो कुटुंब उभं करणारा माणूस नाही. तो थोडा थांबला आणि पुढे म्हणाला. जेव्हा ईशाचं बाळ जन्माला येईल तेव्हा मी तिला सोडून देईन. मग तू परत माझ्याकडे ये. आपण पुन्हा आपलं घर उभं करू. तुला जितकी मुलं हवी असतील तितके मुलं आपण होऊ देऊ. त्याच्या डोळ्यात अपराधीपणा आणि हट्ट दोन्ही होते. मी तुझ्यावर खूप प्रेम करतो वैदेही. मी चूक केली हे मी मान्य करतो, पण मी तुला सोडणार नाही. वैदेहीचा आवाज थरथरला. इथून निघून जा. सिद्धार्थ काही क्षण जागेवरच थांबला. मग त्याने खिशातून एक चावी काढली आणि तिच्या हातात ठेवली. ही घे. तो शांतपणे म्हणाला. आता मी ही कधीच वापरणार नाही, जोपर्यंत तू स्वतः मला बोलवत नाहीस. त्याने हलकेच तिच्या कपाळावर चुंबन घेतलं. मी तुझ्यावर प्रेम करतो आणि मी तुला पुन्हा मिळवणारच. तो तुला कधीही दुखावेल तेव्हा मी तुझ्यासाठी तिथे असेन. वैदेहीच्या डोळ्यात पुन्हा वेदना दाटून आल्या. तुला हे बोलायचा काहीच अधिकार नाही, ती दुःखाने म्हणाली. तू माझं हृदय आधीच तोडलं आहेस. सिद्धार्थ शांत आवाजात म्हणाला. मी आयुष्यभर याची भरपाई करेन. माझ्याकडे अजून 6 महिने आहेत. 6 महिन्यानंतर मी पुन्हा तुझ्याकडे येईन. आणि जर तुला वाटत असेल की विराज खरंच तुझ्यावर जीवापाड प्रेम करतो, तर बघ मी काय करतो. इतक्यात दरवाजा उघडला. दारात अमोल उभा होता. सिद्धार्थ त्याच्या जवळून जाताना सहज म्हणाला. हॅलो अमोल. निघतो. मग जाता जाता त्याचा आवाज पुन्हा ऐकू आला. जास्त मन गुंतवू नकोस. तुला माहिती आहे ती शेवटी तुझ्यासोबत राहणार नाही. दार बंद होताच वैदेही सरळ अमोलच्या मिठीत कोसळली आणि हमसून रडू लागली. अमोल घाबरून म्हणाला. काय झालं वैदेही? हे सगळं काय आहे? ती रडत रडत म्हणाली. मी सकाळी उठले तर तो माझ्या बेडमध्ये पडला होता. अमोलच्या चेहऱ्यावर क्षणार्धात संताप उमटला. काय? तू मजाक करतेस का? पण वैदेहीने त्याला घट्ट धरून ठेवलं. अमोल, ती हुंदके देत म्हणाली. तो म्हणत होता जर त्याने मला पुन्हा त्याच्या प्रेमात पाडलं, मला परत त्याच्याकडे आकर्षित केलं तर मला सगळं आठवेल. त्याचं माझ्यावर किती प्रेम होतं. अमोलच्या चेहऱ्यावर राग स्पष्ट दिसत होता. हो ना, खूप प्रेम होतं त्याला. तो उपहासाने म्हणाला. म्हणूनच तर त्याने तुझ्या बहिणीसोबत संबंध ठेवले. वैदेही पुन्हा रडू लागली. त्याने सगळं सांगितलं. ती तुटलेल्या आवाजात म्हणाली. प्रत्येक गोष्ट, प्रत्येक तपशील, जे मी कधीच ऐकू इच्छित नव्हते. अमोलने वैदेहीला हळूच सोफ्यापर्यंत नेलं. तिला जवळ घेत त्याने अलगद हलवत शांत करण्याचा प्रयत्न केला, पण वैदेहीचं रडणं थांबत नव्हतं. ती हुंदके देत रडत होती. तुटक्या आवाजात ती म्हणाली. तो म्हणत होता पहिल्यांदा हे सगळं आईच्या कार्यक्रमाच्या दिवशी झालं होतं. त्याच्या कपड्यांवर आईस्क्रीम सांडलं होतं आणि ईशा मदतीच्या बहाण्याने आत आली होती. तिचा आवाज पुन्हा तुटला. आणि मग जेव्हा तो थांबायचा प्रयत्न करत होता तेव्हा तिने धमकी दिली. म्हणाली जर त्याने तिचं ऐकलं नाही तर ती सगळ्यांना सांगेल. अमोलने त्रासलेल्या चेहऱ्याने कपाळावर हात ठेवला. ही मुलगी खरंच इतक्या खालच्या दर्जाची कशी असू शकते? वैदेही कटू स्वरात म्हणाली. मला माहिती नाही, पण तो थांबू शकत होता. तो स्वतःला रोखू शकत होता.
अमोलने तिच्या खांद्यावरून अलगद हात फिरवला. हो, थांबू शकत होता. तीच त्याची सगळ्यात मोठी चूक आहे. तो थोडा थांबला आणि विचारलं, पण तो इथे आला तरी कसा? वैदेहीने डोळे पुसले. ज्या कंपनीतून मी हा फ्लॅट घेतला ती कुलकर्णी ग्रुपच्या अंतर्गत आहे. मला याची काहीच कल्पना नव्हती. माझं नाव समोर आलं आणि त्याने मास्टर किल्ली घेतली. थेट माझ्या खोलीत आला. हे सांगताना ती पुन्हा रडू लागली. माझ्यासोबत असं का करताय सगळे? मला एकटं का सोडत नाहीत? अमोलने तिला शांत करत हळू आवाजात म्हटलं. मला माहिती नाही. इतक्यात मुख्य दरवाजात किल्ली फिरवल्याचा आवाज आला. क्षणात अमोल सावध झाला. रागाने त्याचा चेहरा लाल झाला. सिद्धार्थ, तो जोरात ओरडला. तू पुन्हा आत आलास तर मी तुला सोडणार नाही. दार उघडलं पण आत सिद्धार्थ नव्हता. विराज मेहता आत आला. तो गोंधळून म्हणाला, काय काय झालं? पुढच्या क्षणी त्याची नजर रडणाऱ्या वैदेहीवर गेली. हे काय चाललंय? तू का रडतेस? तो घाईघाईने आत आला. हातातल्या किल्ल्या बाजूला फेकल्या आणि वैदेहीला अमोलकडून अलगद स्वतःच्या मिठीत घेतलं. वैदेही, काय झालं? माझ्याशी बोल, अमोल रागाने म्हणाला. सिद्धार्थ इथे आला होता. त्याला कळलं की वैदेही इथे राहते. मास्टर किल्ली घेऊन थेट आत शिरला. तिला परत फसवायचा प्रयत्न करत होता. जबरदस्ती तिच्या बेडमध्ये शिरला. हे ऐकताच विराजचा चेहरा कठोर झाला. त्याने वैदेहीला आणखी घट्ट स्वतःजवळ ओढलं. मी त्याला ठार मारेन, तो दात ओठखात म्हणाला. त्याने तुला कुठे हात तर नाही लावला? वैदेहीने हळू आवाजात उत्तर दिलं. नाही, फार नाही. मी उठले तेव्हा तो माझ्या खांद्यावर चुंबन घेत होता. ती त्याच्या डोळ्यात पाहू शकली नाही. सिद्धार्थचे शब्द अजूनही तिच्या मनात घुमत होते. विराजने तिला घट्ट धरलं. त्याला हा अधिकार नाही. त्याचा आवाज आता मऊ झाला. मला खूप वाईट वाटतं. त्याने तुझ्यासोबत असं केलं. वैदेहीने हुंदका घेत विचारलं, तू इथे कसा आलास? विराज हलकंसं असत म्हणाला. झोप येत नव्हती. फक्त तुझाच विचार करत होतो. तू किल्ली दिली होतीस म्हणून वाटलं परत यावं, तुला मिठीत घ्यावं. त्याने अलगद तिच्या कपाळावर चुंबन घेतलं. मला आधीच इथे यायला हवं होतं, पण जर तो मला इथे भेटला असता ना, तर त्याची अवस्था खूप वाईट झाली असती. अमोल रागाने म्हणाला. तो इथून असा निघून गेला जणू त्याला खात्री आहे की वैदेही त्याच्या मागे धावत जाईल. वैदेहीचा चेहरा तिरस्काराने भरला. जणू मी त्याच्या मागे जाणार, ती संतापाने म्हणाली. त्याने तर हेही म्हटलं की जर मी परत त्याच्याकडे गेले तर तो आपलं नातं आधीपेक्षा चांगलं करेन. विराजने भुवया उंचावल्या. खरंच? वैदेही पुढे बोलत राहिली. तो म्हणाला, जेव्हा तू मला सोडून देशील तेव्हा तो मला पुन्हा स्वीकारेल. तिच्या आवाजात वेदना होती. मी त्याला आठवण करून दिली. जेव्हा त्याने मला तोडलं होतं तेव्हा मला सावरण्यासाठी तो परतही आला नव्हता. आणि या जगात शेवटच्या व्यक्तीकडे मी परत जाईन तर तोच असेल. ती पुन्हा रडू लागली. मला फक्त या सगळ्या लोकांनी मला एकटं सोडावं असं वाटतंय. ईशा, सुमनजी, सगळेच. कोणी त्याला थांबवत का नाही? तिने डोळे घट्ट मिटले. माझा अजूनही विश्वास बसत नाही. तो माझ्या बेडमध्ये घुसला होता. माझ्यासोबत जबरदस्ती करायला आला होता. अमोलने एक खोल श्वास घेतला. काश मला आधी माहिती असतं. तो रागाने मूठ आवडत शांत झाला. काही क्षणांनी विराज गंभीर स्वरात म्हणाला. तू इथलं पहिलं आणि शेवटचं भाडं भरलं होतंस, सिक्युरिटी डिपॉझिटही, आणि वर्षभराचा करारही साईन केलाय ना? वैदेहीने हळूच मान हलवली. हो. विराज विचारात पडला. मग तुला कसं कळलं नाही की ही बिल्डिंग त्यांची आहे? वैदेहीने त्रासलेल्या चेहऱ्याने त्याच्याकडे पाहिलं. मला तर हेही नीट माहिती नाही. तो डेव्हलपर म्हणून नक्की काय करतो? त्याच्या किती कंपन्या आहेत? मला काय माहिती असणार? मग तिने नजर खाली करत हळू आवाजात विचारलं. तुला असं वाटतंय का मी मुद्दाम त्याच्या जवळ राहायला आले आहे? विराजने लगेच नकारार्थी मान हलवली. नाही, अजिबात नाही. तो शांत स्वरात म्हणाला. मला माहिती आहे तू त्याचा किती तिरस्कार करतेस. तू कधीच स्वतःहून त्याच्या जवळ जाणार नाहीस. तो थोडा थांबला. मी फक्त सगळं समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. वैदेहीने कपाळावर हात ठेवला. ही गोष्ट माझ्या लक्षात कशी आली नाही? ती त्रासलेल्या आवाजात म्हणाली. कंपनीचं नाव ट्रेंटी होतं. विराज मेहताने शांतपणे स्पष्ट केलं. ट्रेंटी ही त्यांच्या ग्रुपची एक सबसिडरी कंपनी आहे. मग त्याने तिला हलकेच सरळ बसवत ठाम आवाजात म्हटलं. चल एक बॅग पॅक कर, तू माझ्यासोबत येतेस. वैदेही दचकली. काय? पण का? तो तर निघून गेला ना, आणि चावीही देऊन गेला. विराजचा चेहरा कठोर झाला. कारण ही पूर्ण बिल्डिंग त्यांची आहे, तो गंभीर स्वरात म्हणाला. तो कधीही इथे येऊ शकतो. त्याला जर तुला बघायचं असेल तर समोरचा फ्लॅट घेऊनही तो तुझ्यावर लक्ष ठेवू शकतो. वैदेहीने लगेच नकार दिला. नाही, तो असं काही करणार नाही. तो ईशासोबत त्याच्या फ्लॅटमध्ये राहतो.
विराजने तिच्याकडे रोखून पाहिलं. तुला खरंच वाटतं तो पुन्हा इथे येणार नाही? वैदेही चिडून म्हणाली. नाही, पण मला वाटत नाही तो पुन्हा येईल. विराजने गंभीर आवाजात विचारलं. तुला कधी वाटलं होतं का की तो मध्यरात्री तुझ्या बेडमध्ये शिरून जबरदस्ती करायला येईल? वैदेही क्षणात गप्प झाली. तिच्या शांततेकडे पाहून विराज पुढे म्हणाला. वैदेही, मी आधीच सांगितलं होतं ना, त्याने मला मुद्दाम बिझनेसच्या नावाखाली शहराबाहेर अडकवून ठेवलं, फक्त तुला एकटं करण्यासाठी. त्याला वाटलं असेल मी अजूनही बाहेर आहे. वैदेहीने हळू आवाजात उत्तर दिलं. हो, त्याने असंच सांगितलं होतं. विराजचा चेहरा अधिक गंभीर झाला. तो तुझ्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवतोय. तो तुझा पाठलाग करतोय. त्याला तुला परत मिळवायचं आहे. तो काही क्षण थांबला. सिद्धार्थाचं मला समजतं, पण त्याच्या वडिलांचं अजिबात समजत नाही. त्यांना तू परत का हवी आहेस? अमोल लगेच म्हणाला. कारण त्यांना ईशाचा तिरस्कार आहे. सुरुवातीपासूनच त्यांना वैदेही मोठी सून म्हणून आवडायची. तो उपहासाने हसला. एकदा तर दारूच्या नशेत त्या म्हाताऱ्याने वैदेहीला किस करण्याचाही प्रयत्न केला होता. तेव्हाच मला कळलं होतं तो किती घाणेरडा माणूस आहे. वैदेहीचा चेहरा किडसवाणा झाला. किती घाणेरडी गोष्ट आहे ही, स्वतःच्या सुनेबद्दल असा विचार करणं. अमोल कटू स्वरात म्हणाला. घाणेरडा आहे पण खरं आहे. तो खोलीकडे नजर फिरवत पुढे म्हणाला. सिद्धार्थने तर मास्टर किल्ले घेऊन तुझ्या बेडमध्ये शिरायचंच होतं. त्याचा बाप तर इथे कॅमेरेही लावू शकतो. हे ऐकताच विराजचा संयम सुटला. बस, तो ठाम आवाजात म्हणाला. आता बॅकपॅक कर, तू इथे राहणार नाहीस. वैदेहीने चिडून उत्तर दिलं. तू अतिशयोक्ती करतोयस. तो फक्त घाबरवायचा प्रयत्न करत होता. विराज गंभीर स्वरात म्हणाला. कदाचित, आणि कदाचित खरंच नाही. मला त्या लोकांवर अजिबात विश्वास नाही. वैदेही रागाने त्याच्या मांडीवरून उठली. मला ही जागा आवडते, ती हट्टीपणे म्हणाली. या खोलीत छान प्रकाश येतो. माझं कॅनव्हास, माझं सामान सगळं इथे आहे. विराजने शांत पण ठाम आवाजात उत्तर दिलं. माझ्या घरी असलेल्या सनरूममध्येही मी तुझ्यासाठी सगळं सेट करून देईन. जोपर्यंत तुला नवीन जागा मिळत नाही तोपर्यंत तू तिथे काम करशील. वैदेही चिडून म्हणाली. तू हद्द पार करतोयस विराज. विराजचा आवाज यावेळी कठोर झाला. वैदेही, तो मध्यरात्री तुझ्या बेडमध्ये घुसला होता. आणि खरं सांगू, तो तुलनेने कमी धोकादायक आहे. त्याचा बाप त्याहूनही जास्त धोकादायक आहे. त्याने स्पष्ट शब्दात सांगितलं. जा बॅकपॅक कर. रागाने पाय आपटत वैदेही तिच्या खोलीकडे निघून गेली. हे सगळं चुकीचं आहे, ती मागे वळून म्हणाली. मी तुझ्या घरी तुझ्यासोबत राहू शकत नाही. मागून विराजचा शांत पण ठाम आवाज आला. आयुष्य नेहमीच सरळ आणि सोपं नसतं. अनेकदा निर्णय कठीण घ्यावे लागतात आणि त्या निर्णयांची किंमतही मोजावी लागते. वैदेही जोशी तिच्या खोलीत शिरताच तिची नजर बेडवर पडली. उशीजवळ एक लाल गुलाब ठेवलेला होता. क्षणभरासाठी विराजवरचा तिचा राग कमी झाला. त्या गुलाबाकडे पाहताना तिला अचानक जाणवलं सिद्धार्थ किती पुढे गेला होता. कदाचित विराज बरोबर बोलत होता. ही जागा आता अजिबात सुरक्षित राहिली नव्हती. तिने लगेच कपाट उघडलं. एक बॅग बाहेर काढली आणि कपडे भरायला सुरुवात केली. मनात एकच विचार सुरू होता. आजच तर तिने हे घर व्यवस्थित लावलं होतं आणि आता पुन्हा सगळं आवरून निघावं लागत होतं. ती परत किचनमध्ये आली तेव्हा विराज काउंटरला टेकून उभा होता, हात छातीसमोर घातलेले. फोनमध्ये वेगाने मेसेज टाईप करत होता. वैदेहीने आजूबाजूला पाहत विचारलं. अमोल कुठे आहे? विराजने फोन बाजूला ठेवला. मी त्याला घरी जाऊन आराम करायला सांगितलं. आता मी सगळं सांभाळेन. खाली माझी सिक्युरिटी टीम आहे आपल्याला घरी सोडायला. वैदेही थोडी संकोचून म्हणाली. मी अमोलकडे राहू शकते किंवा अनुजा प्राजक्ताकडेही जाऊ शकते. तिने थेट विचारलं. तुझ्या घरी काही प्रॉब्लेम आहे का? नाही, ती लगेच म्हणाली. मला तुझं घर खूप आवडतं, पण ते तुझं आहे. मला ओझं बनायचं नाही. विराजचा आवाज मऊ पण आत्मविश्वासाने भरलेला होता. तू ओझं नाहीस वैदेही. मला हवंय की तू तिथे राहावंस. त्याने तिच्या हातातून बॅग घेतली आणि दरवाजाकडे वळला. इतक्यात त्याने तिला अलगद जवळ ओढलं. हे काय करतोयस? ती आश्चर्याने म्हणाली. आपण निघतोय ना. विराजने तिला मिठीत घेत हलकंसं हसत म्हटलं. इकडे ये. जवळपास 5 दिवस झाले तुला पाहिलं नाही. तो तिच्याकडे पाहत खट्याळपणे म्हणाला. एक किसही नाही मिळणार? वैदेहीने त्याच्या छातीवर हात ठेवला आणि इतक्यात हसण्यात म्हणाली. हां, इतकं तर बनतं. तिच्या ओठांवर हलकीशी स्मित उमटलं. ती पुढे झुकली. क्षणभरात तिच्या मनातली घालमेल जणू शांत व्हायला लागली. विराजच्या जवळ असल्याने तिच्या बेचैन मनाला थोडासा आधार मिळाला. तिने स्वतःला त्याच्या मिठीत आणखी घट्ट सामावून घेतलं. जणू अनेक दिवसांची उणीव एका क्षणात भरून काढत होती. काही क्षणांनी दोघे वेगळे झाले. विराज हलकंसं हसत म्हणाला. चल, आता निघूया.
नाहीतर मी तुला इथेच थांबवेन आणि पुन्हा कोणी काही व्हिडिओ दाखवून ब्लॅकमेल करेल. वैदेही नकळत हसली. खूप फनी आहेस तू. तो दरवाजा लॉक होईपर्यंत थांबला आणि मग तिचा हात हातात घेऊन लिफ्टकडे चालू लागला. लिफ्टमध्ये विराज म्हणाला, तर ठरलं. तुझा प्रॉब्लेम सुटेपर्यंत तू माझ्यासोबत राहणार. थोडा विचार करत तो पुढे म्हणाला, पण अजूनही मला समजत नाही. या सगळ्यामागचा नेमका उद्देश काय होता? गाडीत बसल्यावर वैदेही विचारात पडली. असं शक्य आहे का की तो तुला कोणासोबत अडकवायचा प्रयत्न करत असेल, जसं मागच्या वेळी व्हिडिओचं प्रकरण झालं होतं? विराजने मान हलवली. मी तेही विचार केला होता, पण यावेळी तो मला माझ्या खोलीतच घेऊन जायचा प्रयत्न करत होता. तो शांतपणे म्हणाला, माझी खोली पूर्ण सुरक्षित होती. माझ्या टीमने आधीच सगळं तपासलं होतं. वैदेहीने काळजीने विचारलं, तो तुझ्या घरीही पोचला असेल का? विराज हलकसं हसला. या काळात माझ्या घरी फक्त एक सुंदर मुलगी आली होती, जिने आज संध्याकाळी किल्ली आणि एक चिठ्ठी ठेवली होती. तो तिला थोडं जवळ घेत म्हणाला. मी शहराबाहेर होतो, पण माझ्या घरावर सतत सिक्युरिटीची नजर होती. वैदेही आश्चर्याने म्हणाली, मला तर कोणी दिसलंच नाही. विराज डोळा मारत म्हणाला, त्यांनी तुला पाहिलं होतं. वैदेहीने त्याच्या खांद्यावर डोकं टेकवलं. येण्यासाठी धन्यवाद. सगळं कितीही उलटसुलट झालं असलं तरी तू आलास ते माझ्यासाठी पुरेसं आहे. विराजने तिच्या बोटांना हलकंसं पकडलं. मी तुला खूप मिस केलं वैदेही. तू माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहेस. आपल्या नात्याला काहीही नाव दे, पण आपण एकत्र आहोत. वैदेही डोळे मिटत हलकंसं असले. मला हे सगळं छान वाटतंय. विश्वास बसत नाही. मी मध्यरात्री या अवस्थेत बाहेर आहे. विराजचा चेहरा पुन्हा गंभीर झाला. मला अजूनही विश्वास बसत नाही. त्याने तुझ्यासोबत असं केलं. वैदेहीचा आवाज मंद झाला. तो फक्त आला नव्हता विराज, ती शांतपणे म्हणाली. तो माझ्या बेडमध्ये होता आणि मी मागच्या काही दिवसांपासून नीट झोपही घेतली नव्हती. वैदेहीने हलक्या आवाजात पुढे सांगितलं. तुझ्याशी फोनवर बोलल्यानंतर मनाला थोडा आधार मिळाला आणि मी गाढ झोपले. स्वप्नात मी तुलाच पाहत होते. मला वाटलं तो तूच आहेस. ती काही क्षण थांबली. मी त्याचा चेहरा बघत राहिले. डोळे बंद होते. मग मला त्याच्या परफ्यूमचा वास आला. त्याचा हात माझ्या कमरेवर जाणवला आणि तेव्हाच मला समजलं तो तू नव्हतास. तिने डोळ्यांतील पाणी पुसलं. मी लगेच बेडवरून उठले. विराज, तो पूर्णपणे कपड्यांशिवाय होता आणि मला परत त्याच्याकडे यायला सांगत होता. वैदेही पुढे म्हणाली, तो सतत म्हणत होता, जर आपण पुन्हा एकत्र आलो तर मला आठवेल की तो किती चांगला होता आणि आपल्या दोघांमध्ये फक्त शरीराचं नातं आहे, प्रेम नाही. तिच्या आवाजात कटुता होती. तो म्हणत होता, शेवटी तू मला सोडून जाशील आणि शेवटी तोच माझी वाट बघत असेल. विराजचा जबडा घट्ट झाला. त्याने मुठी आवडल्या. किती घाणेरडा माणूस आहे तो. तो दात ओठ खात म्हणाला, आत्ता जाऊन त्याला धडा शिकवावा असा वाटतोय. वैदेही कटू हसली. तो कपडेही घालत नव्हता. माझ्या मागे किचनपर्यंत आला. मी वारंवार म्हणत होते, कपडे घाल आणि निघून जा, पण त्याला बोलायचंच होतं आणि तेही अशा अवस्थेत. ती थकलेल्या आवाजात म्हणाली. मी त्याच्याकडे बघूही शकत नव्हते, म्हणून जमिनीवरच्या टाईल्स मोजत बसले होते आणि तो त्याच्या सफाई देत राहिला. ईशाने त्याला ब्लॅकमेल केलं होतं वगैरे. विराजने तिच्या खांद्याभोवती हात ठेवला. तू ठीक आहेस ना? तो नरम आवाजात म्हणाला. मला माहिती आहे, लग्नाआधीही तू त्याला अशा अवस्थेत पाहिलं आहेस, पण हे वेगळं होतं. जे जबरदस्तीचं होतं, मर्यादा ओलांडणं होतं. वैदेहीने थकून डोळे मिटले. मी ठीक आहे, फक्त खूप राग आलाय. त्यांनी स्वतःचं आयुष्य खराब केलंय. मग मला का सोडत नाहीत? क्षणभर शांत राहून ती उपहासाने म्हणाली. आता मला थोडं समजतंय. ईशाला एवढा राग का असेल? विराजने भुवया उंचावल्या. काय म्हणायचंय? वैदेही हळू आवाजात म्हणाली. तो म्हणाला, त्या घटनेनंतर त्याने तिच्यासोबत खरं नातंच ठेवलं नाही. विराज आश्चर्याने म्हणाला, खरंच? तुला विश्वास आहे यावर? ती मान हलवत म्हणाली, माहीत नाही. त्याच्यावर विश्वास ठेवणं अवघड आहे. पण जर हे खरं असेल तर ईशाचा राग कळतो. तिला जे हवं होतं ते तिला कधी मिळालंच नाही. तिने डोळे चोळले. आज सकाळी तिने मला मेसेज केला होता. म्हणत होती तिच्या बाळाची खोली छोट्या फ्लॅटमध्ये तयार होणार आहे. तिच्या स्वप्नातलं घर नाही. आणि या सगळ्याला मी जबाबदार आहे. विराज हलकंसं असला. तुला माहिती आहे ना ती थोडी वेडी आहे? वैदेही हलकीशी असली. हो, लहानपणापासूनच. विराजने विचारलं. तुम्ही दोघी लहानपणी जवळ होतात का? वैदेही आठवणीत हरवत म्हणाली. हो, ती लहान असताना मला तिच्यावर खूप प्रेम होतं. ती जन्मली तेव्हा मी 2 वर्षांची होते. ती माझी बाहुलीच होती. मी कायम तिच्या आसपास असायचे. तिच्यासोबत झोपायचा हट्टही करायचे. ती एक खोल श्वास घेत म्हणाली. पण चालायला लागल्यापासून आम्ही भांडायला लागलो. माझी प्रत्येक वस्तू हिसकावून घ्यायची. मी काही बनवलं तर तोडून टाकायचे. माझी खेळणी, रंग सगळं खराब करायची. आम्ही लहानपणापासून भांडत आलोय. ती कायम हट्टी आणि भांडखोर होती.
विराज हलक्या उपहासाने म्हणाला. तिला जर कळालं की सिद्धार्थ तुझ्या बेडमध्ये शिरला होता तर बहुतेक ती त्यालाच संपवेल. वैदेही असली. नाही, पण तिने अनेकदा धमकी दिली आहे की ती बाळाला इजा करेल, म्हणून कदाचित मी तिला काही सांगणार नाही. गाडी घराच्या गेटजवळ थांबली. विराजने तिचा हात हलकेच दाबला. घरी आलो. तो शांतपणे म्हणाला. आता सगळं ठीक होईल. दोघे शांतपणे हातात हात घालून आत गेले. विराजने मोठी जांभई देत थकलेल्या आवाजात म्हटलं, चल आता झोपूया, मी खूप दमलोय. वैदेही असली. खरंच. ती त्याच्यासोबत वर गेली. खोलीत पोचताच ती थेट बेडवर जाऊन पडली. विराजने तिची बॅग बाजूला ठेवली तेवढ्यात तिच्या फोनवर व्हायब्रेशन झालं. ती चिडून म्हणाली, आत्ता कोण आहे? विराजने खांदे उडवले. माहीत नाही, पण सकाळपर्यंत थांबू शकतो. मग तिच्या चेहऱ्याकडे पाहून असत फोन उचलला. नाहीतर तू पूर्ण रात्र विचार करत बसशील. स्क्रीनकडे पाहून तो म्हणाला, ईशाचा मेसेज आहे. ती विचारते तू कुठे आहेस, कारण सिद्धार्थ अजून घरी पोहोचलेला नाही. वैदेही लगेच म्हणाली, आपला सेल्फी काढून तिला पाठव. विराज हसला. ही आयडिया वाईट नाही. त्याने फोटो काढला आणि हसत म्हणाला, हे तिचं घर नाही. फोन बाजूला ठेवत तो म्हणाला, मी तुला खूप मिस केलं. त्याने वैदेहीला अलगद जवळ घेतलं. तीही नकळत त्याच्या मिठीत शिरली. काही क्षणांसाठी दिवसाचा सगळा गोंधळ, भीती आणि वेदना जणू दूर गेल्यासारखं वाटलं. विराजने तिच्या कपडावर हलकं चुंबन घेत कुजबुजला, खरंच मी तुला खूप मिस केलं. त्याच्या मिठीत डोकं ठेवून वैदेहीने डोळे मिटले. अनेक दिवसांनी तिला पहिल्यांदा सुरक्षित असल्यासारखं वाटत होतं. वैदेहीने विराजकडे पाहिलं. त्याच्या आवाजात कोमलता होती, पण त्यात एक खोल ओढही दडलेली होती. मला वाटतं आपण पुन्हा एकदा त्या जुन्या जवळीकीला, त्या भावनांना संधी द्यायला हवी. तो हलक्या आवाजात म्हणाला. यावेळी मला तुझी साथ हवी आहे. त्याचा स्पर्श जपून काळजीपूर्वक होता. जणू दिवसभराच्या गोंधळानंतर तिच्या मनावरचं ओझं हलकं करण्याचा प्रयत्न करत होता. वैदेहीने डोळे मिटले. दिवसभराची भीती, राग, तुटलेपण हळूहळू विरघळत असल्यासारखं वाटत होतं. विराजच्या जवळ असताना तिला अनेक दिवसांनी सुरक्षित असल्याची भावना जाणवत होती. थांबू नकोस, ती मंद आवाजात म्हणाली. तिच्या स्वरात थोडीशी हुरहुर आणि शांतता दोन्ही मिसळली होती. फक्त माझ्याजवळ राहा. विराजने तिला अलगद जवळ घेतलं. खोलीत काही क्षण शांतता पसरली. बाहेरची दुनिया, ताण, भूतकाळाचा गोंधळ सगळं जणू त्या क्षणी दूर गेलं होतं. वैदेहीने डोकं त्याच्या खांद्यावर टेकवलं. तिच्या वेगाने धावणाऱ्या विचारांना पहिल्यांदा थोडासा विराम मिळत होता. विराज तिच्या केसांवरून अलगद हात फिरवत कुजबुजला. स्वतःला थोडा वेळ दे. तू सुरक्षित आहेस. त्या रात्री शब्दांपेक्षा एकमेकांची साथ जास्त बोलकी होती. तुटलेल्या मनाला आधार देणारी आणि पुन्हा विश्वास ठेवण्याची हळूहळू सुरुवात करणारी. ती हलक्या आवाजात काहीतरी कुजबुजली. तिचा आवाज विराजच्या कानात विरघळून गेला. वैदेहीने डोळे मिटले. चेहरा लालसर झाला होता. श्वास विस्कटलेले. हृदयाची धडधड वाढलेली. काही क्षणांसाठी ती पूर्णपणे त्या भावनांमध्ये हरवून गेली होती. थोड्या वेळाने वातावरण शांत झालं. विराज तिच्या अगदी जवळ राहिला. त्याचा स्पर्श आता खूप मृदू झाला होता. जणू तिला जपण्याचा प्रयत्न करत होता. तो हलकेच तिच्या गालावर चुंबन घेत मंद आवाजात म्हणाला, मी तुला दुखावलं तर नाही ना? वैदेहीने डोळे मिटत खोल श्वास घेतला. नाही, फक्त क्षणभर सगळं नवीन वाटलं. ती शांतपणे म्हणाली. विराज हलकंसं हसला. पण तुला बरं वाटलं ना? दुसऱ्या दिवशी सकाळचे अजून 7ही वाजले नव्हते. घराच्या मागच्या बागेत ठेवलेल्या छोट्याशा टेबलाजवळ वैदेही आणि विराज बसले होते. हवेत हलकेशी गारवा होता. दोघांच्या हातात गरम कॉफीचे मग होते आणि नाश्ता करत ते शांतपणे आपल्या विचारात हरवले होते. तेवढ्यात वैदेहीच्या फोनवर मेसेज आला. स्क्रीनवर नाव पाहताच तिने डोळे फिरवले. सिद्धार्थ कुलकर्णी. बहुतेक तो पुन्हा एखादा नवीन मार्ग शोधत होता. पण आता तिला ना त्यात रस होता ना उत्तर द्यायची इच्छा. त्याबद्दल विचार करणं सुद्धा तिला त्रासदायक वाटत होतं. तिने फोन परत टेबलवर ठेवला आणि पुन्हा फळांच्या बाऊलकडे लक्ष दिलं. इतक्यात फोन पुन्हा वाजला. यावेळी कॉल होता सुमनजींचा. वैदेहीने हलका श्वास घेतला. 8 वर्षांच्या नात्यामुळे की जबाबदारीच्या भावनेमुळे तिलाच कळलं नाही, पण तिने कॉल उचलला. हॅलो सुमनजी. काय झालं? तिच्या शेजारी बसलेल्या विराजच्या चेहऱ्यावर अस्वस्थता स्पष्ट दिसत होती. फोनच्या दुसऱ्या बाजूने मवाळ आवाज आला. हॅलो माझी गोडसून, तुझी विचारपूस करायची होती. मी ठीक आहे, वैदेही शांतपणे म्हणाली. सुमनजींचा आवाज हळूहळू भरून आला. तुझी खूप आठवण येते वैदेही. आपण महिन्यातून 2-3 वेळा शॉपिंगला जायचो, बाहेर जेवायला जायचो, आणि त्या सगळ्यानंतर मी तुला फक्त त्या तमाशात पाहिलं. क्षणभर शांतता पसरली. मला तुला भेटायचं आहे. वैदेहीने समोरच्या दह्यातल्या बेरीजकडे बघत शांतपणे उत्तर दिलं. मी नाही येऊ शकत. सुमनजींचा आवाज अधिक हळवा झाला.
8 वर्ष तू माझ्या मुलीसारखी होतीस. हे सगळं मला अजिबात आवडत नाही आहे. ईशाही ठीक नाही आहे. त्यांच्या आवाजात हुंदका दाटला. कृपया एकदा तरी माझ्यासोबत जेवायला ये. वैदेहीने हळू आवाजात विचारलं. सुमन आई, तुम्हाला माहिती होतं ना? क्षणभर तिकडून शांतता. ती पुढे म्हणाली, तुम्हाला माहिती होतं की सिद्धार्थने माझ्या बहिणीसोबत संबंध ठेवले होते. अमोलने सांगितलं, तुम्हा सगळ्यांना 2 आठवड्या आधीपासून माहिती होतं. तो मला घटस्फोट मागायच्या आधी. तिचा आवाज आता थरथरत होता. आणि तुम्ही मला एकदाही सावध केलं नाही. उलट तुम्ही मला घरी बोलवत राहिलात. जणू सगळं ठीक आहे. सुमनजींचा आवाज मंद झाला. आम्हाला आशा होती ते बाळ त्याचं नसेल. त्या थांबल्या. शेखर म्हणाले होते, जर हे सगळं चुकीचं निघालं तर आपण विनाकारण तुझं लग्न उद्ध्वस्त करू. वैदेहीचा स्वर कटू झाला. पण त्यांनी अनेकदा तिच्यासोबत संबंध ठेवले होते. मला हे जाणून घेण्याचा अधिकार होता. ती पुढे म्हणाली, जर बाळ नसतं तर मी अजूनही त्या खोट्या आयुष्यात अडकले असते. सुमनजींनी जड आवाजात सांगितलं. शेखरला बराच काळ माहिती होतं, कारण सिद्धार्थ त्याच्याशी ईशाच्या वागण्याबद्दल बोलत होता. वैदेहीने थेट विचारलं, किती दिवसांपासून? जवळपास 6 महिने. हे ऐकताच वैदेही स्तब्ध झाली. सुमनजी पुढे म्हणाल्या, तिसऱ्यांदा जेव्हा सिद्धार्थ ईशासोबत गुंतला तेव्हा तो शेखरकडे गेला होता. ईशा ऑफिसमध्ये येऊन धमक्या द्यायचे, सगळं सांगून टाकेन म्हणून. त्यांचा आवाज अपराधी झाला. सिद्धार्थ खूप घाबरलेला होता. मग शेखर आणि कंपनीच्या बोर्डने सल्ला दिला, तिला जे हवंय ते दे, म्हणजे तुला काहीच करणार नाही आणि तुला दुखापतही होणार नाही. वैदेहीला क्षणभर मळमळल्यासारखं झालं. तिचा चेहरा फटक पडला. म्हणजे संपूर्ण बोर्डला माहिती होतं? वैदेहीचा आवाज आता थंड झाला होता. तुम्हाला कधी कळलं हे सगळं? फोनच्या दुसऱ्या बाजूला काही क्षण शांतता पसरली. सुमनजी मंद आवाजात म्हणाल्या, ज्या दिवशी ईशाने सांगितलं की ती गरोदर आहे. त्यांच्या आवाजात अजूनही चीड होती. मी कंपनीत होते. ती थेट सिद्धार्थच्या ऑफिसमध्ये आली आणि त्याच्यासमोर टेस्ट रिपोर्ट ठेवला. किती निर्लज्ज मुलगी आहे. वैदेही काही क्षण स्तब्ध झाली. तिच्या डोळ्यात अविश्वास दाटून आला. तुम्ही मला सांगायला हवं होतं. ती शांत पण दुखावलेल्या आवाजात म्हणाली, जर तुम्हाला माझ्यावर जरा जरी प्रेम असतं तर तुम्ही मला हे सांगितलं असतं. फोनच्या दुसऱ्या बाजूने सुस्कारा ऐकू आला. मला माफ कर वैदेही, आम्हाला कंपनी वाचवायची होती. शेखर म्हणाले होते, ही बातमी बाहेर गेली तर कंपनीचे शेअर्स कोसळतील. त्या पुढे म्हणाल्या, आधीच खूप नुकसान झालं होतं. आमचा व्यवसाय कुटुंबाच्या प्रतिष्ठेवर उभा आहे आणि या सगळ्यामुळे खूप गोंधळ झाला होता. कंपनी जाऊ द्या उडत. वैदेहीचा आवाज अचानक चढला. माझं आयुष्य, माझा आनंद तुमच्या कंपनीपेक्षा जास्त महत्त्वाचा होता? ती थरथरत्या आवाजात पुढे म्हणाली, एका श्वासात तुम्ही म्हणता तुम्ही माझ्यावर प्रेम करता आणि दुसऱ्या श्वासात म्हणता कंपनी जास्त महत्त्वाची आहे. सुमनजींचा आवाज अपराधी झाला. ही आमची चूक होती. वैदेही कटू हसली. म्हणजे हा तुमच्या कुलकर्णी कुटुंबाचा नवीन नियम आहे का? क्षणभर शांतता पसरली. मला खरंच वाईट वाटतं वैदेही, सुमनजी हळू आवाजात म्हणाल्या. वैदेहीने डोळे मिटले. सध्या मी इतकी रागात आहे की काही सहन होत नाहीये. सुमनजींचा आवाज पुन्हा विनवणीचा झाला. तू मला माफ करू शकत नाहीस? वैदेहीने प्रामाणिकपणे उत्तर दिलं, आज नाही, मला वेळ हवा आहे. तू समजत नाही आहेस, सुमनजी घाईघाईने म्हणाल्या. शेखरने कंपनी त्यांच्या वडिलांकडून सांभाळली होती. मला कंपनीशी काही घेणं देणं नाही. वैदेहीने मध्येच थांबवलं. तुम्ही मला नाही, कंपनीला जास्त महत्त्व दिलं. तिच्या मनात अजूनही एकच गोष्ट फिरत होती. बोर्डमधल्या सगळ्यांनाही माहिती होतं. सुमनजी हळू आवाजात म्हणाल्या, कुलकर्णी इंडस्ट्रीजशिवाय सिद्धार्थ तुला ती जीवनशैली देऊ शकला नसता ज्याची तू पात्र होतीस. वैदेही उपहासाने हसली. मला त्याची कधीच पर्वा नव्हती. ती शांतपणे पुढे म्हणाली, आम्ही रिकाम्या खिशाने एखाद्या छोट्याशा खोलीत राहत असतो, स्वस्त कपडे घालत असतो, तरी मला फरक पडला नसता. तिचा आवाज हळूहळू तुटू लागला. मला जग नको होतं सुमनजी, मला फक्त प्रेम आणि सन्मान हवा होता. ती थोडी थांबली. आणि तुमच्यापैकी कुणीच मला ते देऊ शकलं नाही. सुमनजी अचानक म्हणाल्या, आणि तुला वाटतं का ज्याच्यासोबत तू आत्ता आहेस तो तुला सन्मान देईल? त्यांच्या आवाजात नाराजी होती. मी तो व्हिडिओ पाहिलाय. तो मला काही सन्मान करणारा माणूस वाटला नाही. वैदेही, त्याचा हात तुझ्या स्कर्टच्या आत होता. त्या पुढे म्हणाल्या, बोर्ड मीटिंगमध्ये सगळ्यांनी ते पाहिलं. तू आपल्या शत्रूसोबत अशा प्रकारे फिरतेस हे योग्य नाही. वैदेहीचा संयम सुटला. आता तुम्ही मर्यादा ओलांडत आहात सुमनचे. तिचा आवाज कठोर झाला. तुम्हाला माझ्या आणि विराजच्या नात्यावर बोलायचा अजिबात अधिकार नाही. ती पुढे म्हणाली, जेव्हा तुमच्या स्वतःच्या मुलाने माझ्या बहिणीसोबत लग्नाच्या कपड्यात संबंध ठेवले आणि त्याच दिवशी दुसरीकडे माझ्यासोबत खोटं जगत होता. फोनच्या दुसऱ्या बाजूला शांतता पसरली. वैदेहीने चमच्याने ब्लूबेरीज हलक्या हाताने फिरवल्या. सुमनजींचा आवाज आता खूप मंद झाला होता.
मला माफ कर वैदेही, मला हे सगळं माहीत नव्हतं. वैदेही कटू आठवणीत हरवली. हो, पण त्याला माहिती होतं, ती द्वेषाने म्हणाली. अंघोळ करणंसुद्धा त्याला गरजेचं वाटलं नाही. ती काही क्षण शांत राहिली. तुम्ही सन्मानाची गोष्ट करता सुमनजी? मग मला सांगा, यात सन्मान कुठे होता? सुमनजींचा आवाज थरथरला. मला समजतंय तू का रागावली आहेस, का असे सगळं झालंच नसतं. वैदेहीने खिडकीबाहेर पाहिलं, मग शांत पण ठाम आवाजात म्हणाली. नाही. ती हलकंसं हसली. खरं सांगायचं तर आता मला वाईट वाटत नाही की हे सगळं झालं. तिच्या डोळ्यात एक वेगळीच ताकद दिसत होती. कारण या सगळ्यातून जाताना मला माझी ताकद कळली आहे. वैदेहीने खोल श्वास घेतला आणि शांत पण ठाम आवाजात म्हणाली. मी माझं आयुष्य स्वतः सांभाळू शकते. माझं आयुष्य आता पुढे चाललंय, थांबलेलं नाही. आणि मी आधीपेक्षा जास्त आनंदी आहे. फोनच्या दुसऱ्या बाजूला सुमनजींचा आवाज लगेच आला. तू असं म्हणू शकत नाहीस वैदेही. तू सिद्धार्थवर खूप प्रेम करत होतीस. वैदेही काही क्षण शांत राहिली, मग हळू आवाजात म्हणाली. हो, करत होते. तिने एक दीर्घ सुस्कारा सोडला. आणि त्या प्रेमात मी स्वतःलाच हरवून बसले होते. क्षणभर दोघीही शांत राहिल्या. मग वैदेही थकलेल्या आवाजात म्हणाली. सुमनजी, मला आता जावं लागेल. मला गॅलरीसाठी तयारी करायची आहे. पण सुमनजी अचानक घाईने म्हणाल्या. मला विसरू नकोस वैदेही. मला माहिती आहे तू खूप दुखावली आहेस. पण कदाचित एक दिवस तू परत येशील आणि आपण पुन्हा जवळ येऊ. वैदेहीच्या चेहऱ्यावर कटू वेदना उमटली. सुमनजी, तुम्ही माझ्यासोबत विश्वासघात केला आहे. तिचा आवाज आता कठोर झाला होता. मला नाही वाटत मी हे इतकं सहज विसरू शकेन. तुम्ही सिद्धार्थचं प्रकरण फक्त कंपनीचे शेअर्स पडू नयेत म्हणून लपवलंत. ती थोडी थांबली. मी तुम्हाला माफ करू शकत नाही. तुम्हा सगळ्यांनाच नाही. इतकं बोलून तिने कॉल कट केला. रागाने तिची मूठ घट्ट झाली आणि तिने टेबलावर जोरात आपला हात आपटला. चमचा हलक्या आवाजात थरथरला. समोर बसलेल्या विराजने दचकून तिच्याकडे पाहिलं. तिला तर क्षणभर आठवलंच नाही की तो तिच्या समोर बसला आहे. तू ठीक आहेस ना वैदेही? तो काळजीने म्हणाला. तिने हळूच मान हलवली. काही महिने झाले, पण अजूनही असं वाटते की सगळ्यांनी मला फक्त एकटं सोडावं. विराज हलकंसं असला. हो, मलाही तसंच वाटलं असतं. तो तिच्या डोळ्यात बघत शांतपणे म्हणाला. मला अजूनही विश्वास बसत नाही. शेखरजींना 6 महिन्यांपासून सगळं माहिती होतं आणि त्याने सिद्धार्थला सांगितलं की ईशाला खुश ठेव, म्हणजे तुला काहीच करणार नाही. त्याचा आवाज कटू झाला. फक्त कंपनीची बदनामी होऊ नये म्हणून. वैदेहीचा चेहरा रागाने लाल झाला. मला त्याचा तिरस्कार वाटतो. आता तर सिद्धार्थपेक्षाही जास्त. विराजने हळूच तिच्या हातातून चमचा घेतला आणि तिची बोटं आपल्या हातात धरली. अरे, शांत. आधी श्वास घे, तो मवाळ आवाजात म्हणाला. काही क्षणांनी वैदेही शांत झाली. मग ती म्हणाली. तुम्ही म्हणाला होतात ना, आज सकाळी तुमची सिक्युरिटी मला कामावर सोडेल? हो. विराजने मान हलवली. ती थोडी संकोचून म्हणाली. आपण आधी स्टोरेज लॉकरकडे जाऊ शकतो का? विराज थोडा आश्चर्याने म्हणाला. नक्की, पण का? वैदेही त्याच्याकडे पाहत म्हणाली. तुम्ही अजूनही त्यांना खाली खेचण्याचा विचार करताय ना? विराज शांतपणे म्हणाला. हो, पण मी शांतपणे काम करतोय. माझं लक्ष आहे वर्षाच्या अखेरीस कुलकर्णी इंडस्ट्रीज माझ्या नियंत्रणात असावी. वैदेहीने ओठ चावले. मला कॉर्पोरेट खेळ फारसे कळत नाहीत. ती विचारात पडली. पण सिद्धार्थकडे एक फाईल होती. बोर्ड मेंबर्स आणि डायरेक्टर्सबद्दल खूप माहिती होती त्यात. विराज सरळ बसला. काय म्हणायचंय? वैदेही म्हणाली. मी ती फाईल पाहिली होती. त्यात वेगवेगळे फोल्डर्स होते. बहुतेक तो आणि त्याचे वडील लोकांना नियंत्रणात ठेवण्यासाठी त्यांचा वापर करत असावेत. ती आठवण्याचा प्रयत्न करत म्हणाली. मला तेव्हा ते खूप विचित्र वाटलं होतं, पण मोठ्या कंपन्या इतक्या खाली जातात याची कल्पनाच नव्हती. ती कटू हसली. आता विचार करतेय, जेव्हा शेखर आणि पूर्ण बोर्ड त्यांच्या मुलाच्या बेवफाईचं प्रकरण लपवण्यासाठी इतके हतबल होते. तिच्या आवाजात राग होता. तर जर त्यांच्या स्वतःच्या गोपितांचा पर्दाफाश झाला तर काय होईल? विराजच्या चेहऱ्यावर गंभीर भाव आले. तू म्हणतेस सिद्धार्थने स्वतःच्या बोर्ड विरोधात माहिती गोळा केली होती? ती माझ्या लॅपटॉपमध्ये होती, वैदेही म्हणाली. मी ती तिथून काढून हार्ड ड्राईव्हमध्ये सेव्ह केली होती आणि अनुजाने खात्री केली होती की ती कम्प्युटरमध्ये कुठेच उरलेली नाही. ती पुढे म्हणाली. शेखरचे भाऊ, काका, अगदी नातेवाईकही बोर्डमध्ये आहेत. मला निरपराध लोकांना यात ओढायचं नव्हतं. मग तिचा चेहरा पुन्हा कठोर झाला. पण आता हे ऐकल्यावर की पूर्ण बोर्डला 6 महिन्यांपासून सगळं माहिती होतं. तिने दात घट्ट केले. माझं मन करतंय सगळ्यांना उद्ध्वस्त करून टाकावं. ती कटू स्वरात म्हणाली. माझ्या स्वतःच्या बहिणीसोबत संबंध ठेवत राहा, फक्त ती गप्प बसेल म्हणून. तिने डोकं हलवलं. हे खूप घाणेरडं आहे. विराजने शांतपणे मान हलवली. हो, खूपच. वैदेही त्याच्याकडे पाहत ठाम आवाजात म्हणाली.
जर त्यांच्या स्वतःच्या खोटेपणाने त्यांनाच जाळता येणार असेल तर मला तसंच व्हावं असंच वाटतं. त्याच्या चेहऱ्याकडे पाहून वैदेहीने लक्षात घेतलं की विराज मेहताने हात तोंडावर ठेवला होता. जणू तिचं बोलणं ऐकून तो पूर्णपणे थक्क झाला होता. वैदेही, सिद्धार्थला कळेल की हे सगळं तुला कसं मिळालं. तो गंभीर स्वरात म्हणाला. हे सिद्ध करावं लागेल की ही माहिती तुझ्याकडून आली आहे. वैदेहीने शांतपणे उत्तर दिलं. माझ्या घरात चोरी झाली होती. कोणालाच माहीत नाही की मी आधीच डेटा काढून ठेवला होता. पोलिसांना लॅपटॉप साफ करून एका दुकानातून सापडला होता आणि तो पुरावा म्हणून ठेवलेला आहे. त्यावेळी मी एका प्रॉपर्टी ऑफिसमध्ये होते जेव्हा घरात चोरी झाली. ती थोडा श्वास घेत पुढे म्हणाली. हो, मला हवं आहे की तू ही माहिती वापरावी. मला शेखर कुलकर्णीने याची किंमत चुकवावी असं वाटतंय. संपूर्ण बोर्डाने किंमत चुकवावी. त्यांनी सिद्धार्थला सांगितलं की कंपनी वाचवण्यासाठी त्याने ईशासोबतचं नातं सुरू ठेवावं. हे कुटुंब किती खालच्या पातळीचं आहे. मला हवंय की हे सगळं जळून खाक व्हावं. विराज काही क्षण तिच्याकडे बघत राहिला. त्याच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती. जणू वर्षानुवर्ष मनात साचलेल्या सुडाच्या आगीत आता कुणीतरी तेल ओतत होतं. तुला खरंच खात्री आहे? त्याने पुन्हा विचारलं. वैदेही अलकसं हसली. 100% खात्री आहे. मी स्वतः तुला लॉकरपर्यंत घेऊन जाईन. क्षणभरासाठी विराजच्या चेहऱ्यावर एक विचित्र समाधान उमटलं. वैदेहीला जाणवलं लहानपणापासूनच तो शेखर कुलकर्णी विरुद्ध सूड उगवायची वाट पाहत होता आणि ही माहिती त्याला त्याच्या ध्येयाच्या खूप जवळ घेऊन जात होती. तिच्या मनात एक विचित्र शांतता दाटून आली. किमान ती त्याला मदत तरी करत होती. तुला माझ्या कंपनीची फाईलही हवी आहे का? वैदेहीने अचानक विचारलं. विराज जवळजवळ जागेवरून उठलाच. तुझ्या कंपनीवरही फाईल आहे? तो आश्चर्याने म्हणाला. आणि अजून एक टेक कंपनीवर. हो, वैदेहीने मान डोलावली. एक फाईल तुझ्या कंपनीच्या नावावर होती आणि दुसरी एका टेक्सासमधल्या कंपनीवर. मला त्यात नेमकं काय आहे माहीत नाही. विराज काही क्षण शांत राहिला. इतके दिवस तुझ्याकडे माझ्या कंपनीबद्दलची माहिती होती आणि तू मला सांगितलं नाहीस? वैदेहीने हलकासा खांदा उडवला. मला वाटलं तुला त्याची गरज नसेल. तुला स्वतःच्या कंपनीबद्दल सगळं माहिती असणारच. तो हसला, पण त्या हसण्यात उत्सुकता मिसळलेली होती. मला नक्कीच जाणून घ्यायचं आहे की त्या फाईलमध्ये काय आहे. तो तिच्याकडे बघत म्हणाला. आणि खरं सांगू, तुझा हा हुशार धोकादायक मेंदू पाहून वाटतं तुला लगेच लग्नाची मागणी घालावी. वैदेहीने नकळत हसू दाबलं. तू खूपच धोकादायकपणे आकर्षक आहेस, तो मिश्किल स्वरात म्हणाला. काही क्षणांनी दोघे स्टोरेज लॉकरमध्ये उभे होते. वैदेहीने लॉकर उघडला आणि आत जाऊन एक मोठी पेंटिंग बाहेर आणली. हे घे, ती हलक्या हसून म्हणाली. माझ्या भावना समजून घेतल्याबद्दल तुझ्यासाठी खास भेट. विराजने भुवया उंचावत पेंटिंगकडे पाहिलं. वैदेही, हे तर तुझंच पोर्ट्रेट आहे. ती मंद हसली. हो, सिद्धार्थला ही पेंटिंग कधीच आवडली नाही. त्याने मला ती कुणालाही दाखवू दिली नाही. उलट मला तिच्याबद्दल लाज वाटायला लावली. म्हणून मी वर्षानुवर्ष हा लॉकर फक्त माझ्या आर्टसाठी ठेवला होता. ते आर्ट जे मी कधीच कुणाला दाखवलं नव्हतं. तिने शेल्फवर ठेवलेल्या मूर्तीकडे बोट दाखवलं. वैदेहीने हलकंसं हसत सांगितलं. मी नाकातून काढलेल्या आवाजांसारख्या गोष्टीसुद्धा इथे जपून ठेवल्यात, ज्या त्याला कधीच आवडल्या नव्हत्या. हे माझं काही सर्वोत्तम काम नाही. आणि खरं सांगायचं तर जोपर्यंत कुणी मला खूप जवळून ओळखत नाही तोपर्यंत या खुणेवरून कुणालाच समजणार नाही. तिने कॅनव्हासवर आपल्या डाव्या छातीच्या बाजूला बोट दाखवलं. कोणीही खात्रीने सांगू शकणार नाही की ही मीच आहे. माझ्या घरच्यांव्यतिरिक्त, ज्यांनी मला लहानपणापासून पाहिलं आहे. माझा माजी नवरा आणि आता तू. जगात कुणालाही खात्रीने सांगता येणार नाही की हा माझाच देह आहे. विराजने तिच्याकडे आश्चर्याने पाहिलं. तू हे मला देत आहेस? हो, ती हसली. आणि तू फ्रेमसुद्धा ठेवू शकतोस. विराजने पेंटिंगकडे पुन्हा एकदा निरखून पाहिलं. फ्रेम मात्र अगदी साधी आहे. हलकी आणि पोकळ वाटते. बहुतेक बदलावी लागेल. त्याच्या चेहऱ्यावर अचानक ओळखीचं स्मित उमटलं. ही साधी लाकडी फ्रेम तुझ्या सौंदर्याला शोभणारी नाही. यासाठी मी खास फ्रेम बनवून घेईन. मला एक गॅलरी माहिती आहे पुण्यात. तिथे अप्रतिम काम होतं. त्याने डोळा मारला. वैदेही नकळत हसली. मला खात्री आहे ती माझ्या ऑफिसच्या रस्त्यातच असेल. विराजने पेंटिंग उन्हात उचलून पुन्हा बारकाईने पाहिलं. वैदेही लॉकर बंद करत होती तेव्हा तो म्हणाला. एक दिवस तुझं संपूर्ण कलेक्शन पाहायला मला खूप आवडेल, जेव्हा आपल्याकडे भरपूर वेळ असेल. वैदेहीने खांदे उडवले. खरं सांगू, फार काही खास नाही. मी ती सगळी इथे ठेवली कारण त्यात मला हवे तसे भाव नव्हते. पण ही थोडी वेगळी आहे. विराजने हलकंसं स्मित केलं. तुलाही म्हणून आवडते कारण यात तू आहेस. ती हसली आणि थोड्या अनुत्साहाने खांदे उचकले. विराज थोडा थांबला. मी ही माझ्या बेडरूममध्ये लावण्याची वाट पाहू शकत नाही. बेडरूममध्ये? वैदेहीने भुवया उंचावत विचारलं. तू ती तुझ्या घरी कुठे ठेवली होतीस?
तिने ओठ वाकवले. कुठेच नाही. ज्या दिवशी सिद्धार्थने ती पाहिली त्याने सांगितलं होतं, हे संपवून टाक, खराब कर, फेकून दे. तिच्या आवाजात जुन्या जखमेची वेदना होती. त्याच्या मते माझा देह फक्त त्याच्यासाठी होता आणि मला असं काही बनवायलाच नको होतं. त्याने तर घरातल्या देवघरासमोर ठेवलेल्या एका जुन्या शिल्पावर सुद्धा कापड टाकलं होतं. विराजने नाराजीने मान हलवली. तू त्याच्यासोबत आयुष्य कसं काढलंस? तो तिच्याजवळ सरकत म्हणाला. त्याची विचारसरणी खूपच मर्यादित आहे. तू त्यापेक्षा कितीतरी जास्त चांगल्या गोष्टीचे हकदार आहेस. वैदेही, तुला तुझी कला मोकळेपणाने व्यक्त करण्याचा पूर्ण अधिकार आहे. जर तुला तुझ्या चित्रांमधून आनंद मिळत असेल तर तो तुझा हक्क आहे. त्याचा आवाज अधिक मृदू झाला. आपल्या देशात अजूनही बऱ्याच स्त्रिया स्वतःच्या शरीराबद्दल संकोच बाळगतात. पण मला अभिमान आहे की माझी स्त्री आत्मविश्वासाने स्वतःला स्वीकारते. त्याचे शब्द थेट वैदेहीच्या मनाला भिडले. तिने हळूच भुवया उंचावल्या. तुझी स्त्री? हो. विराज हलकंसं हसला. त्याने तिला जवळ ओढत तिच्या कपाळावर हलकंसं चुंबन दिलं. तू फक्त माझी आहेस. सिद्धार्थने तुझी किंमत न ओळखून खूप मोठी चूक केली. पण मी ती चूक कधी करणार नाही. त्याचा आवाज आता ठाम झाला होता. जे लोक माझ्यासाठी महत्त्वाचे असतात त्यांची मी काळजी घेतो. आणि जर कुणी तुला माझ्यापासून दूर नेण्याचा प्रयत्न केला तर त्याला आधी माझा सामना करावा लागेल. त्याच्या आवाजातली तीव्रता पाहून वैदेही काही क्षण शांत झाली. विराज, मला खरंच कळत नाही काय बोलावं. तो मंद हसला. माहिती आहे, आपण एकमेकांना फार दिवसांपासून ओळखत नाही. पण मी जे बोलतोय ते खरं आहे. तो तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला. या नात्याला काहीही नाव दे, पण आपण एका नात्यात आहोत. तू माझी आहेस आणि मी तुझा. हे नातं माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे आणि मी तुला सहज जाऊ देणार नाही. वैदेही हलकंसं हसली. ती पायाच्या बोटांवर उभी राहत त्याच्या गालावर अलगद चुंबन घेत म्हणाली. चल, माझ्या उंचच उंच माणसा, मला कामावर जायचं आहे आणि तुला तुझ्या मीटिंगला. विराजच्या चेहऱ्यावर पुन्हा ती खट्याळ स्मित उमटलं. ती हसत म्हणाली. आणि हो, आज जर तुला मीटिंगमध्ये सगळ्यांचं लक्ष वेधून घ्यायचं असेल तर ही पेंटिंग घेऊन जा. सगळ्यांची नजर तुझ्यावरच खिळून राहील. विराज मोठ्याने हसला आणि पुढच्या क्षणी तिला उचलून आपल्या मिठीत फिरवू लागला. वैदेहीने मनातल्या मनात जाणवलं, कदाचित आयुष्यात पहिल्यांदाच ती इतकी आनंदी होती. ती आपल्या आजीच्या हॉलमध्ये उभी होती. खिडकीकडे पाहत ती म्हणाली. आजी, इथला प्रकाश किती खराब आहे ना. काश आपण हे पडदे उघडू शकलो असतो. आजीने तिच्याकडे शांतपणे पाहिला आणि हळूहळू बोलायला सुरुवात केली. तू लहान होतीस तेव्हा तुझी आई नेहमी म्हणायची, वैदेही मोठी आहे, मजबूत आहे, समजूतदार आहे, त्यामुळे तिलाच जास्त सहन करायला हवं. त्या शब्दांमध्ये कटू आठवणी दडल्या होत्या. ती नेहमी म्हणायची की तिला तुझी फार काळजी नाही कारण तू मजबूत आहेस. पण ईशा नाजूक आहे, तिला जास्त लक्ष हवं. आजीने नाराजीने मान हलवली. हे सगळं अगदी चुकीचं होतं. मजबूत माणसांना सुद्धा आदराची गरज असते ग. तुझ्या आईने सुरुवातीपासूनच ईशाचंच समर्थन केलं आणि अजूनही करते. हे सगळंच चुकीचं आहे. वैदेही काही बोलणार इतक्यात आजी पुढे म्हणाली. अमोलसुद्धा हेच म्हणतो. मला आठवतंय तुझ्या आई बाबा या गोष्टीवरून खूप भांडायचे, ते जिवंत असताना. वैदेही चकित झाली. खरंच? हो. आजीने दीर्घ श्वास घेतला. एकदा तर तुझे बाबा तुला आणि अमोलला घेऊन इथेच आले होते. तुम्ही दोघं जवळपास पूर्ण महिना माझ्याकडे राहिलात. वैदेहीने आश्चर्याने विचारलं. मला आठवतंय, आम्ही इथे राहिलो होतो, पण त्यामागचं कारण मला माहीत नव्हतं. आजीचा चेहरा गंभीर झाला. ते तुझ्यामुळे नव्हतं ग, ते तुझी आई आणि ईशामुळे होतं. ती थोडा वेळ शांत राहिली. ईशाने प्रत्येक मर्यादा ओलांडली होती. तू 8-9 वर्षांची असशील आणि ती 6-7 वर्षांची. त्या वयातही तिला चांगलं वाईट समजायला हवं होतं. वैदेही शांतपणे ऐकत राहिली. एका दिवाळीत तुला एक सुंदर संगीत वाजणारं काचेचं स्नो ग्लोब मिळालं होतं. तुझी मावशी परदेशातून घेऊन आली होती. अमोलला खेळण्याची कार मिळाली होती आणि तुला तो ग्लोब. आजीच्या आवाजात नाराजी होती. पण ईशाला तोच हवा होता. तुझ्या बाबांनी स्पष्ट नकार दिला. तो वैदेहीचा आहे. पण ती हट्टी मुलगी ऐकायला तयार नव्हती. ती पुढे म्हणाली. संधी मिळताच तिने तो उचलला आणि फोडून टाकला. वैदेहीने कपाळावर आठ्या घातल्या. मला काहीच आठवत नाहीये. आजीने तिच्याकडे काळजीने पाहिलं. कदाचित म्हणूनच, कारण तिने तोच काचेचा ग्लोब तुझ्या डोक्यावर फेकून मारला होता. वैदेही स्तब्ध झाली. तू बीनबॅगवर बसून टी व्ही पाहत होतीस. ती तुझ्या मागे येऊन उभी राहिली. तुझे बाबा तिला थांबवायला धावले, पण त्यांना नंतर नेहमी वाटायचं जणू सगळं स्लो मोशनमध्ये घडलं. आजीचा आवाज थरथरला. तिने तुझ्या डोक्यावर वार केला. तू बेशुद्ध पडलीस आणि मग तिने उरलेल्या वस्तू जमिनीवर आपटून फोडल्या. वैदेहीने हळू आवाजात म्हटलं. मला खरंच काहीच आठवत नाही. आठवणार नाही.
आजी शांतपणे म्हणाली, तुझ्या डोक्याला गंभीर मार लागला होता. आपण 3 दिवस हॉस्पिटलमध्ये होतो. ती थोडी कडवटपणे हसली. तुझे बाबा खूप रागावले होते. कारण तुझी आई सारखी म्हणत होती ईशाने मुद्दाम केलं नाही. जरी तुझ्या बाबांनी सगळं स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं होतं. आजी पुन्हा बोलू लागली. नंतर त्यांनी कौटुंबिक समुपदेशनही घेतलं. पण समुपदेशाने उलट तुझ्या बाबांनाच दोष दिला की ते ईशाकडे पुरेसं लक्ष देत नाहीत. फक्त तुला आणि अमोलला महत्त्व देतात. ती थोडी कटू हसली. पण 6 महिन्यांनी त्या समुपदेशकानेच माफी मागितली. त्याने सांगितलं ईशाची मानसिकता धोकादायक आहे आणि त्यांनी तिच्यावर उपचार करायलाच नकार दिला. वैदेहीने अविश्वासाने विचारलं, तिने समुपदेशकासोबत काय केलं होतं? आजीचा चेहरा कठोर झाला. त्याच्यावर खोटा आरोप केला की त्याने तिच्याशी चुकीचं वागण्याचा प्रयत्न केला. ती नाराजीने म्हणाली, जरी तो तिच्यासोबत कधी एकटाही राहिला नव्हता. वैदेहीच्या अंगावर काटा आला. ती जेव्हा कुणी तिला थांबवायचा प्रयत्न करायचं तेव्हा असंच करायची. तिला कुणी विरोध केलेला आवडत नसे. आजीने गंभीर स्वरात सांगितलं, ती खरोखर धोकादायक आहे ग. तुझे बाबा तिच्यावर प्रेम करायचे पण तिची भीतीही वाटायची. ती शांतपणे पुढे म्हणाली, ते नेहमी म्हणायचे एक दिवस ती वैदेहीला दुखापत करू शकते. मला खात्री आहे जर ते आज जिवंत असते तर त्यांनी ईशाला घरातून बाहेर काढलं असतं. वैदेहीने हलक्या आवाजात विचारलं, पण आई बाबा एकमेकांवर प्रेम करत होते ना? आजीने तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला. हो ग, तुझे बाबा तुझ्या आईवर खूप प्रेम करायचे. पण ईशाने त्यांच्या नात्यात हळूहळू दुरावा निर्माण केला. ती खोल उसासा टाकत म्हणाली, बाळा, कितीही मजबूत झाड असलं तरी विष हळूहळू त्यालाही कोमजवून टाकतं. आजीने खोल उसासा टाकला. आपण सगळ्यांनी खूप प्रयत्न केले ग, पण तुझ्या बहिणीला समजावणं सांभाळणं कधीच सोपं नव्हतं. ती लहान होती तेव्हापासूनच तिला वाटायचं की जग तिच्या मनाप्रमाणे चाललं पाहिजे. त्या आठवणी आजीचा चेहरा अधिक गंभीर झाला. पण तुझ्या आईने कायम तिच्या चुका झाकल्या आणि दोष मात्र तुझ्यावर टाकला. वैदेही शांतपणे ऐकत होती. ती शाळेत जाऊ लागली तेव्हा पूर्ण कुटुंब तिच्या वागण्याला कंटाळलं होतं. ती फक्त तुझ्याशीच नाही तर सगळ्यांशी उद्धटपणे वागायची. आजी पुढे सांगू लागली, एकदा तिने शाळेत एका मुलाला स्लाईडवरून ढकललं. त्याचा हात मोडला होता. दुसऱ्या दिवशी तिने तुझ्या काकांच्या पाकिटातून पैसे चोरले आणि आरोप स्वतःच्या चुलत बहिणीवर टाकला. वैदेहीच्या डोळ्यात अविश्वास उमटला. आणि जेव्हा खरं समोर आलं, आजीचा आवाज कडक झाला. तिने छायाला इतकं मारलं की तिचा डोळा सुजला होता. 10 वर्षांच्या मुलीला 13 वर्षांच्या ईशापासून दूर करायला घरातल्या 3 मोठ्यांना जावं लागलं. ती थोडा वेळ शांत राहिली. मानसिक समस्या ही थट्टेची गोष्ट नसते वैदेही. पण तुझी बहीण आता पूर्णपणे नियंत्रणाबाहेर गेली आहे. तिला व्यावसायिक उपचारांची गरज आहे. वैदेहीने हळूच मान डोलावली. मला त्या बाळाची काळजी वाटते. आजी हलकसं हसले. बाळ नेहमीच निरागस असतात ग. वैदेही, तू नक्कीच तुझ्या भाच्यावर प्रेम करशील. मला माहिती आहे तू अशी नाहीस की आईवडिलांच्या चुकीमुळे एखाद्या मुलाचा तिरस्कार करशील. वैदेहीच्या चेहऱ्यावर हलकी वेदना उमटली. सिद्धार्थ म्हणाला होता बाळ जन्मल्यानंतर तो ईशाला सोडून देईल आणि मला परत येऊन त्याच्यासोबत त्या मुलाला वाढवायचं आहे. आजी एकदम सरळ बसली. तू त्याला स्पष्ट नकार दिलास ना? वैदेहीने हलकंसं उत्तर दिलं. एकदा नाही अनेकदा. ती पुढे म्हणाली, मी ईशाला काही सांगू शकत नाही. कारण ती वारंवार धमकी देते ती बाळाला गर्भपात करेल. क्षणभर थांबून ती गंभीर स्वरात म्हणाली, तुम्ही बरोबर म्हणता आजी. मी एखाद्या मुलाचा तिरस्कार करू शकत नाही. त्याचा काहीच दोष नाही. तिचा आवाज आता ठाम झाला. पण मी सिद्धार्थ किंवा त्याच्या कुटुंबाजवळ पुन्हा कधीच जाणार नाही. ती खिडकीबाहेर पाहत म्हणाली, जर त्याने खरंच ईशाला सोडलं आणि ते मूल त्याच्या आईवडिलांसोबत चांगल्या वातावरणात वाढलं तर ठीक आहे. पण मी त्या सगळ्याचा भाग होणार नाही. आजीच्या चेहऱ्यावर समाधान उमटलं. शाब्बास माझ्या मुली. ती पुन्हा टेकून झोपल्यासारखी पडली. सायंकाळी वैदेही विराज मेहताच्या घरात शिरली तेव्हा किचनमधून येणाऱ्या मोठ्या संगीताच्या आवाजाने तिच्या चेहऱ्यावर नकळत हसू उमटलं. ती आवाजाच्या दिशेने चालत गेली. किचनच्या दाराजवळ येऊन भिंतीला टेकून उभी राहिली आणि समोरचं दृश्य पाहत राहिली. विराज संगीताच्या तालावर हलक्या पावलाने डोलत डिनर बनवत होता. वैदेहीने मुद्दाम हलकंसं खाकरलं. तो मागे वळला. तिच्याकडे पाहताच त्याच्या चेहऱ्यावर मोठं हास्य उमटलं. तो अक्षरशः नाचत तिच्याजवळ आला. तिचा हात हातात घेतला आणि तिला स्वतःसोबत किचनमध्ये फिरवू लागला. कधी तिला आपल्या हाताखालून गोल फिरवत होता तर कधी हलकंसं जवळ ओढून खाली झुकवत होता आणि मग अचानक तिच्या ओठांवर एक हलकं चुंबन ठेवत होता. काही क्षणांनी त्याने तिला उचलून किचन काउंटरवर बसवलं, जिथे तो स्वयंपाक करत होता. वैदेही हसत म्हणाली, काय बात आहे, आज खूपच चांगल्या मूडमध्ये दिसताय. विराजने चाकूने गाजर कापत उत्साहाने उत्तर दिलं, खूपच भन्नाट मूडमध्ये आहे मी.
तो हसत म्हणाला. आज मला एक पेंटिंग मिळाली आणि तिच्या फ्रेमच्या आत 5 USB ड्राईव्ह सापडल्या. त्यातली माहिती इतकी मौल्यवान आहे की विचारू नकोस. त्याच्या डोळ्यात उत्साह चमकत होता. या वर्षाच्या सुरुवातीला माझं लक्ष होतं नवीन वर्षापर्यंत कुलकर्णी कंपनी माझ्या ताब्यात आणायची. तो हसला. पण आता वाटतंय कदाचित या विकेंडपर्यंतच ते होईल. वैदेहीने आश्चर्याने विचारलं. खरंच? ती पुढे झुकून त्याने कापलेला गाजराचा तुकडा उचलत म्हणाली. विराज हसला. वैदेही, तुला कल्पनाही नाही सिद्धार्थ कुलकर्णी किती तपशीलवार नोंदी ठेवायचा. तो काउंटरवर टेकत पुढे म्हणाला. मी अनेक स्तरावरती माहिती लपवली आहे आणि मला सर्वात जास्त धक्का कशाचा बसलाय माहिती आहे का? तो हसला. तो सगळा व्यवसाय तुझ्या वैयक्तिक लॅपटॉपवरून चालवत होता. त्याने डोकं हलवलं. इतक्या मोठ्या बिझनेसची माहिती आणि सिक्युरिटी जवळपास शून्य. खरंच विश्वास बसत नाही. विराजने सुरी बाजूला ठेवत हसत डोकं हलवलं. एखादा साधासुद्धा हॅकरसुद्धा विमानतळावरच्या कॅफेमध्ये त्याच्या जवळ बसून सहज सगळं हॅक करू शकला असता. कॉर्पोरेट जगात ही खूप मोठी सुरक्षा जोखीम असते. तो काउंटरला टेकत पुढे म्हणाला. माझा फोन हाय लेव्हल सिक्युरिटीवर असतो आणि माझा लॅपटॉप इतका इन्क्रिप्टेड आहे की माझे ID टीम त्याला मिशन इम्पॉसिबल लेव्हल म्हणते. तो हलकसा हसला. मी तर माझ्या वर्क कम्प्युटरवर चित्रपट डाउनलोड करणं सुद्धा टाळतो. आणि सिद्धार्थ, तो तुझ्या आणि स्वतःच्या सिस्टीममध्ये असा फिरत होता जणू काही ती फार मोठी गोष्टच नाही. वैदेहीने हलक्या आवाजात म्हटलं. बहुतेक त्याला वाटलं असावं की मी माझा लॅपटॉप फक्त चित्रपट बघण्यासाठी किंवा ईमेल तपासण्यासाठी वापरते आणि तेही जास्त करून मोबाईलवरच. विराजने मान डोलावली. हो, पण आज माहिती तपासत असताना आणखी एक इंटरेस्टिंग गोष्ट समोर आली. तो अचानक थांबला आणि तिला हलकी कोपरखडी मारत म्हणाला. तू मला हे सांगितलंच नाही की तू कंपनीचे शेअर होल्डर आहेस. वैदेहीने भुवया उंचावल्या. काय? नाही, मी नाही. अगदी आहेस. विराजने हातातली सुरी थांबवली आणि तिच्याकडे पाहिलं. तुला खरंच माहिती नाही? कंपनीत तुझा 5% हिस्सा आहे. वैदेहीने नाक मोडत खांदे उडवले. बहुतेक घटस्फोटाच्या सेटलमेंटचा भाग असावा. अनुजाने सगळी कागदपत्र तपासली होती. सगळं व्यवस्थित आहे ना ते पाहण्यासाठी. पण मी फार लक्ष दिलं नाही. ती हसली. फक्त एवढंच पाहिलं की मला घर, गाडी आणि सपोर्ट मिळतोय. विराजने सहजपणे म्हटलं. त्या शेअर्सची किंमत जवळपास 5 मिलियन आहे. वैदेहीचा हात हवेतच थांबला. काय? ती अविश्वासाने त्याच्याकडे पाहू लागली. म्हणजे मी ते विकू शकते? विराज हसला. नक्कीच. ते तुझे आहेत. तुला जे करायचं ते तू करू शकतेस. कंपनी पब्लिक आहे. तो पुन्हा भाज्या चिरू लागला. आणि जर तुला ते विकायचे असतील तर मी आनंदाने विकत घेईन. तो पुढे म्हणाला. तू अनुजाला सांग. ती माझ्या लीगल टीमशी बोलेल. सगळं ते हाताळतील. विराजच्या आवाजात आता व्यावसायिक आत्मविश्वास होता. आज मी गुपचूप 2 बोर्ड मेंबर्सकडून शेअर्स खरेदी केलेत. तो हसला. त्यापैकी एक शेखर कुलकर्णीचा भाऊ आहे. सध्या तो UK मध्ये आहे. तो क्षणभर थांबला. त्याच्या पार्टनरसह. वैदेहीच्या चेहऱ्यावर गोंधळ उमटला. पार्टनर? म्हणजे हे सगळे आपल्या बायकांना फसवत असतात का? विराजने खांदे उडवले. माहीत नाही. पण हा माणूस तर लग्न फक्त दिखावा म्हणून टिकवून ठेवतोय. वैदेही गाजराचा तुकडा चावतच थबकली. तिचं तोंड अक्षरशः उघडच राहिलं. विराजने हसत तिची हनुवटी हलकेच वर केली. असं वाटतंय शेखर आणि त्याच्या वडिलांनी त्याच्यावर एक परफेक्ट इमेज टिकवून ठेवण्याचा दबाव टाकलाय, जिथे सत्याला जागाच नाही. वैदेहीने डोळे मोठे केले. म्हणजे तोच टोबी? हो, तोच. विराज हसला. माझा CFO आधी त्याला भेटला होता आणि अशी ऑफर दिली होती की त्याला नकार देता आला नाही. तो पुन्हा भाज्या परतत म्हणाला. मी स्वतः शेखरच्या पत्नीला भेटलो. तिला निवृत्त व्हायचं आहे. तिने स्पष्ट सांगितलं तुझ्यासोबत जे झालं त्याचा तिला तिटकारा वाटतो. तो गंभीर झाला. ती कंपनी सोडू इच्छिते पण शेखर तिला बायआउट करत नाही. मग? आम्ही NDA साईन केलंय. विराज शांतपणे म्हणाला. आणि सध्या ती माझ्यासाठी प्रॉक्सी म्हणून काम करेल जोपर्यंत आपण आणखी शेअर्स मिळवत नाही. तो अभिमानाने हसला. सध्या माझ्याकडे कंपनीचे 20% शेअर्स आहेत. वैदेहीचे डोळे मोठे झाले. 20%? आणि मी तुला माझे विकले तर? 25. अगदी. तो लगेच म्हणाला. पण कुठलाही दबाव नाही. तुला ठेवायचे असतील तर ठेव. आणि जर तू ते ठेवलेस तर मी आपलं टायलन्स कॉन्ट्रॅक्ट आपल्या कंपनीकडे ट्रान्स्फर करून घेईन. वैदेही अविश्वासाने हसू लागली. तू मजाक करत आहेस? मला तर हेही माहिती नव्हतं की माझ्याकडे एवढं काही आहे. ती डोळे मिचकावत म्हणाली. जर त्यामुळे माझं बँक बॅलन्स वाढणार असेल तर मी तयार आहे. मी अनुजाला बोलते. ती थोडी थांबली. तुला खात्री आहे? पूर्ण खात्री. विराजने तिच्याकडे पाहत विचारलं. बरं, त्या सेटलमेंटमध्ये अजून काय होतं? खरंच काही आठवत नाही तुला?
यानंतर पुढे काय होतं ते पहा आपल्या कथेच्या पुढच्या भागामध्ये. पण तोपर्यंत हा भाग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.